गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परम मह. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो. आपण सर्व बंधू भगिनी यांनाही वंदन करतो आणि विषयाला सुरुवात करतो. दशोपनिषद या नावाने ओळखले जाणारे जे उपनिषद आहे त्यांच्याकरता एक श्लोक आहे. तो असा आहे, ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तित्तिरह. हे 7 झाले. ऐतरेयम च छांदोग्यम बृहदारण्यकम तथा, असे हे 10 उपनिषद सांगितलेले आहे. आता हे दशोपनिषद प्रामुख्याने मानले जातात उपनिषद म्हणून आणि प्राचीन आहे. यांचा एक निश्चित क्रमही या श्लोकामध्ये जो दिलेला आहे त्याच क्रमाने हा अभ्यास करायचा असतो अशी परंपरा आहे. म्हणून आता या श्लोकामध्ये जो क्रम आहे तो एक निश्चित क्रम कशावरनं ठरतो तर त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे आचार्यांनी की पहिल्या ओळीतील जी 7 उपनिषद आहे ती तात्विक विषयांना स्पर्श करणारी आहे, तत्व सांगणारी आहे. आणि खालील जी 3 आहे म्हणजे ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, हे जे आहे हे तत्कालीन इतिहास, समाज यांचे प्रदर्शन करणारी आहे. अशा पद्धतीची ही 10 उपनिषद या श्लोकाने क्रमाने सांगितलेली आहे. आता वेदामधून उपनिषद घेतली गेली तेव्हा ऐतरेय हे ऋग्वेदाचं उपनिषद आहे. त्याच्याशिवाय कौशितकी हे सुद्धा ऋग्वेदाचं उपनिषद आहे. पण 10 उपनिषदामध्ये ऐतरेयच एक आहे जे ऋग्वेदाचं एकच उपनिषद आहे. त्याच्यानंतर सामवेदाचे केन आणि छांदोग्य हे मुख्यत्वाने सामवेदी आहे. आणि कठोपनिषद हे कृष्ण यजुर्वेदी आहे आणि ईशावास्य बृहदारण्यक हे शुक्ल यजुर्वेदी आहे, म्हणजे यजुर्वेदाचे हे आहे. शिवाय तैत्तिरीय आणि प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य हे तिन्ही अथर्ववेदाचे आहे. अशा पद्धतीने हे 10 उपनिषद आणि 4 वेद असं या 10 उपनिषदांचं आहे. याच्याशिवाय जाबाल एक उपनिषद आहे जे अथर्ववेदाचं आहे. मग श्वेताश्वतर, महानारायण उपनिषद, मैत्रायणी उपनिषद हे यजुर्वेदाचे आहे. हे जे दशोपनिषदाच्या व्यतिरिक्त आहे आणि अभ्यासनीय आहे म्हणून त्यांचा इथे उल्लेख आहे. काकांनी जेव्हा ब्रह्मसूत्रामध्ये असं सांगितलं तेव्हा 10 पेक्षा त्यांनी 15 उपनिषदांचा अभ्यास तिथे सांगितलेला आहे. तर 15 कोणचे असा प्रश्न होता, म्हणून तो प्रश्न इथे सुटतो जवळपास. तसंच काकांनी उपनिषदामध्ये परिचय दिलेला आहे, परिचय रूप प्रस्तावना अशी केलेली आहे त्यांनी. आणि ती फार महत्त्वाची आहे, कारण काकांनी त्याच्यामध्ये जेव्हा काका प्रस्तावना करतात तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की ती प्रस्तावना जरा कठीण असते. शंकर महाराज जेव्हा ग्रंथाची प्रस्तावना करतात तेव्हा ती मोठी पण असते आणि कठीण पण असते.
आणि संपूर्ण खरं तर ग्रंथ संपूर्ण अभ्यासल्यानंतर ती प्रस्तावना वाचली तर ती समजण्यासारखी असते. आणि पहिले जर आपण प्रस्तावना वाचली तर मात्र फजिती होते. तरीही परिचय किंवा प्रस्तावना जी असते ती प्रारंभातच असते. आणि ती ह्याच्याकरता असते की त्याचा सगळा जो सार असतो तो सगळा तिथे परिचयामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेला असतो. आणि त्यांनी जे काढलेले निष्कर्ष आहे किंवा जे निष्कर्ष त्या उपनिषदाचे आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी तिथे मांडलेले असतात. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अभ्यास आपला जसा त्यांना पाहिजे तो झाला की नाही असं जर तपासून पाहायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे की तो जो परिचय आहे तो अभ्यास झाल्यानंतर पुन्हा एकदा वाचावा आणि त्यांचे जे वाक्य आहे त्याचा जर आपण खुलासा करू शकणार असू अभ्यासाने की या वाक्याचा त्यांचा अर्थ काय आहे तर आपल्याला हे कळेल की या उपनिषदाचा आपला अभ्यास झाला आहे. 10 उपनिषदावरती इथे सांगावं बोलावं अशी इच्छा व्यक्त केली होती काकांसमोर तेव्हा काकांनी आशीर्वाद स्वरूप एक वाक्य लिहून दिलं. ते असं आहे की दशोपनिषदाच्या अभ्यासाने अभ्यासाला पूर्णता येते. हे ते वाक्य आहे. आता हे वाक्य कसं आहे की अभ्यासाला पूर्णता यावी आणि ती दशोपनिषदाच्या अभ्यासाने येते या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याकरता आशीर्वादपर आहे. आता ह्याच्यामध्ये असा आशीर्वाद नाहीये की आपण इच्छा व्यक्त केली आणि तथास्तु रूपाने त्यांनी आशीर्वाद दिला असा नाहीये. इथे प्रयत्नाची त्यांची अपेक्षा आहे की साधक जो आहे त्यांनी आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. कृपेचा जो भाग आहे तो ते म्हणतात की शेवटी कृपा करतो. वास्तविक त्यांनी कृपा पहिलेच केलेली असते पण ती प्रकट शेवटी होणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये एक गूढता त्यांची त्या कृपेमध्ये ठेवलेली असते आणि ती राखीव असते त्यांच्याजवळ. म्हणून आपल्याला फक्त प्रयत्न करण्याचाच काम करायचं आहे. तेवढं आपलं झालं की त्यांची कृपा तर तिथे प्रगटच आहे असा विश्वास धरून आपण या उपनिषदांचा अभ्यास करतोय आणि करावा. उपनिषद शब्दाची आपण नेहमी जी शास्त्रीय व्याख्या करतो त्याच्यापेक्षा यावेळेला जी उपनिषदाची व्याख्या काकांनी परिचयामध्ये केलेली आहे ती फार सुंदर आहे. ती अशी आहे की उप नि आणि सद अशी 3 पदे ह्याच्यामध्ये आहे. एक धातू आहे, 2 उपसर्ग आहे, उप आणि नि. आणि व्याकरणामध्ये उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अर्थाला जे अधिक स्पष्ट करतं त्याला उपसर्ग असं म्हणतात. आणि इथे म्हटलंय की उप म्हणजे जवळ हा अर्थ आहेच आणि नि म्हणजे नम्रतेने लीनतेने शरणागतीपूर्वक असा मनापासून असा अर्थ नि शब्दाचा आहे, नि पदाचा आहे उपसर्गाचा. आणि सद शब्दाचा अर्थ आपण नेहमीप्रमाणे जो विचार करतो त्यापेक्षा वेगळा इथे बसणे असा आहे. सद म्हणजे त्यांच्याजवळ बसणे असं. ह्याच्यामध्ये गुरूप सत्ती असं जे म्हणतात, गुरूप सत्ती म्हणजे गुरुजवळ बसून अभ्यास करणे. गुरूंजवळ बसून त्याला काय कंडिशन्स आहे? नम्रतापूर्वक, लीनतेने, मनापासून शरणागत भाव ठेवून त्यांचं ऐकलं, अशा प्रकारच्या या कंडिशन्स सगळ्या. तर असं हा सगळा उपनिषद शब्दाचा अर्थ इथे काकांनी सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे आत्मज्ञानाची दीक्षा किंवा अनुभव घेणे हा या उपनिषद शब्दाचा अर्थ काकांनी केलेला आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की उपनिषद हे भारतीय संस्कृतीचे परिमाण आहे. परिमाण म्हणजे मोजमाप, मान. आता भारतीय संस्कृतीला जर पाहायचं असेल, ओळखायचं असेल तर कशाने ओळखता येईल? उपनिषदांनी. असं हे
उपनिषदाचं महात्म्य आहे. पुन्हा म्हणतात, जिज्ञासूच्या असीम जीवननिष्ठेची उदात्त सामाजिक मूल्यांची प्रतीके आहेत. वाक्य कठीण आहे ना. तर ह्याच्यामध्ये जीवननिष्ठा जी आहे, जीवननिष्ठेची सार्थकता म्हणजे जीवनाची जी सार्थकता आहे ती कोणत्या निष्ठेत आहे. आपण सगळे जन्माला आल्याबरोबर ज्या सहज प्रवृत्ती असतात, ज्या मागून घेऊन येतो, त्यालाच पुन्हा फुलवत असतो, प्रकाशित करत असतो, वाढवत असतो आणि ते आमच्या पुनर्जन्माला कारणीभूत होतच असतात. पण या अभ्यासानंतर, गुरूंचा आश्रय मिळाल्यानंतर आमचं काय झालं पाहिजे हे याच्यात सांगितलं आहे की जीवनाची जी निष्ठा आहे, तर जिज्ञासूची असीम जीवननिष्ठा असं म्हटलं आहे. म्हणजे तिथे जिज्ञासू असणं, आणि जिज्ञासू म्हणजे फक्त वरवर जिज्ञासा नाही, तर पूर्णपणे जाणून घेण्याची इच्छा आहे, प्रयत्नपूर्वक इच्छा आहे, तीव्र मुमुक्षुत्व आहे, तेच एक करायचं आहे, त्याच्याशिवाय माझं चालणार नाही, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. अशा प्रकारे जर केलं, आणि हेच उदात्त सामाजिक मूल्यांची प्रतीके आहेत. म्हणजे भारतीय म्हणून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसह आम्ही म्हणावं की आम्ही गर्वाने म्हणतो की आम्ही भारतीय आहोत. भारतीय असण्याचा अभिमान सगळ्यांना, भारतीयांना असतोच, पण त्याच्यामध्ये काय काय आणखीन पाहिजे असतं त्याचा खुलासा या वाक्यात आहे. तसंच त्यामध्ये भारतीय समाजाच्या जीवनविषयक अलौकिक अनुभूतींचे आणि प्रयोगांचे संकलन आहे. उपनिषदामध्ये भारतीय जीवन कसं असतं त्याच्यामध्ये अलौकिक अनुभूतीचं आणि प्रयोगांचं संकलन असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ परमार्थ जो असतो तो प्रयोगाचा असतो, हा एक भाग आहे. त्याच्यातून काय घ्यायचं असतं, अलौकिक अनुभूती घ्यायची असते. आता लौकिक अनुभूती म्हणजे काय की आपण जेव्हा लौकिक काही पण इच्छा करतो तर इहलोकाची इच्छा आणि पारलौकिक इच्छा असे दोन भाग लौकिक इच्छेमध्ये येतात. पारलोकाची इच्छा म्हणजे काय, परलोक म्हणजे स्वर्ग, म्हणजे कर्माचं जे शेवटचं फळ आहे, अंतिम श्रेष्ठ फळ, त्याला स्वर्ग असं म्हणतात. म्हणून त्याच्याने जास्तीत जास्त काय मिळू शकतं, संसारात तुम्ही काही पण करून जास्तीत जास्त काय मिळवू शकता, तर पारलौकिक, बस हेच शेवट आहे त्याचं. तर इहलोक आणि परलोक आणि अलौकिक म्हणजे असा लोक जो आलोक आहे, असा अलौकिक अनुभूती जी आहे ती इथे सांगितलेली आहे की, आणि ते प्रयोगात्मक आहे. सैद्धांतिक तर आहेच आहे, सिद्धांताशिवाय तर चालणारच नाही, पण त्या सिद्धांतांचा प्रयोग केल्याशिवाय, आपल्याकरता प्रयोग केल्याशिवाय त्याचा अनुभव कोणालाही आजपर्यंत मिळालेला नाही आणि तशी अपेक्षाही कोणी ठेवू नये. म्हणून सगळं समजून तर घ्यायचंच आहे, पण ते जोपर्यंत आमच्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत फक्त विचार करून होणार नाही. विचार आणि आचार यांचा संबंध नेहमी ठेवत असावं आपण, हे इथे सूचना आहे आपल्याला. आता माणसांमध्ये ज्ञानाचं संक्रमण पिढ्यानपिढ्या होते आणि ही प्रक्रिया गुरु शिष्य परंपरेतून जाते. असं म्हटलेलं आहे की ज्ञानाचं संक्रमण माणसांमध्ये माणूस टू माणूसच होतो. असं फक्त माझ्या बुद्धीने मी ग्रंथ वाचून घेतला आणि तो मला समजलेला आहे आणि आता मी त्याच्यावरती बोलू सुद्धा शकतो, हे अभिमान जे आहे हे परमार्थामध्ये कुठेच कामाचं नाही आहे. म्हणजे व्यवहारात सुद्धा नाही चालत तसं तर, पण परमार्थात तर अजिबात कुठेच उभं होण्याची क्षमता नाही आहे. मग इथे हेच म्हटलं आहे की ज्ञानाचं संक्रमण झालेलं आहे, आणि ज्ञानाचं संक्रमण म्हणजे
गुरुनी आपल्या शिष्याला ते दिलं. गुरु ज्ञानी आहे, शिष्य अज्ञानी आहे. म्हणजे अज्ञानामध्ये ज्ञानाने केलेलं ज्ञानाचं संक्रमण आणि मग तो अज्ञानी त्याचा बाजूला करून ज्ञानी होतो आणि पुन्हा तो पुढच्या पिढीला नवीन अशा पद्धतीने हे ज्ञानाचं संक्रमण माणसांमध्ये होत असतं, पिढ्यानपिढ्या होतं. हे संक्रमण जे आहे हे दोन प्रकारांनी असतं. एक बिंदू प्रकाराने होतं, एक वीर्य प्रकाराने होतं. रजोवीर्याने होणं म्हणजे वंश परंपरा आणि नाद परंपरा म्हणजे नादानी होणं. तर बिंदूनी होणं म्हणजे बिंदू म्हणजे वीर्यानी होणं आणि नाद म्हणजे शब्दानी होणं. तर ही जी कुळ परंपरा आहे इथे उपनिषदामध्ये जी ज्ञानाची परंपरा आहे ती गुरु शिष्याची परंपरा आहे. एखाद वेळेला गुरु शिष्य हे पिता पुत्र असू शकतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण गुरुनी शिष्याला जो ज्ञानवीर्य त्याच्यामध्ये संक्रमित केलेला आहे त्याचा अर्थ इथे नादपुत्र होतो तो त्यांचा. आणि इथे हा रजोवीर्याचा पुत्र हा वंश परंपरेने पुत्र होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि अशा पिढ्यानपिढे या ज्ञान साधनेचा जाहीरनामा आहे उपनिषदामध्ये, हे इथे काका सांगतात. पुन्हा मुंडक हे 5व्या क्रमांकावर आहे आणि याला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व या मुंडक उपनिषदाला आलेलं आहे. त्याचं एक कारण आहे म्हणजे व्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये याचा भरपूर उपयोग केलेला आहे. शंकराचार्यांनी सुद्धा त्या ब्रह्मसूत्रावरती भाष्य करताना मुंडक उपनिषदाला महत्त्व दिलेलं आहे. पुन्हा अन्य संप्रदायांमध्ये रामानुज संप्रदाय असो, निंबाकाचार्य असो, आणखीन वल्लभाचार्य असो, मध्वाचार्य असो, या बहुतेक लोकांनी किंवा त्यांच्या शिष्यांनी याच्यावरती मुंडकाची व्याख्या अवश्य केलेली आहे. हे एक असं उपनिषद आहे की हे सगळ्या संप्रदायांमध्ये ह्याची व्याख्या केली गेली आहे, असं ते अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. आपल्या शरीराचे 4 भाग आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, अशा पद्धतीने आहे महाकारण. आता इथे चौथा जो महाकारण आहे त्याचा अर्थ आत्मा, तुरीय असं त्याला म्हटलेलं आहे. आता मुंड म्हणजे मुंड, सगळ्यात वरचा भाग मुंड असं म्हटलेलं आहे. तर मुंड म्हणजे शिरोभाग. आता शिरोभाग, तर इथे हे जे मुंड आहे, जे शिरोभाग आहे तो स्थूल सूक्ष्म कारणाचा मुंड नाही आहे. हा जो मुंड आहे हा तो चौथा आहे. आत्मा जो तुरीय आहे तो ब्रह्मरूप आहे, तो मुंड आहे, असं इथे मुंडकमध्ये त्यांना सांगायचं आहे. मुंड शब्दाचा अर्थ शिरोभाग असा आहे. एक मुंडन अशा अर्थाने पण मुंडाचा भाग आहे. संत म्हणतात की आमच्यामध्ये जे केस आहे हे आतले जे विकार आहे, पाप आहे, ते केसांच्या रूपाने वाढतात आणि उगतात. तेव्हा ज्या लोकांना विकारांचा, पापांचा समूळ नाश करायचा आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, त्यांनी मुंडन करायला पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे, गया पिंडे प्रयागराज मुंडे. म्हणजे पिंडन करणं, पिंड जे आहे, पिंडदान वगैरे ते सगळं गयामध्ये जाऊन करायचं. म्हणजे ज्यांना पितृलोक वगैरेची प्राप्ती अशा पद्धतीची असते, पुनरागमना करता चांगल्या पद्धतीने यावं अशा पद्धतीने पिंडदान हे गयामध्ये करायचं. मात्र ज्यांना यायचंच नाही आहे त्यांनी प्रयागराजमध्ये मुंडन करायचं. अशा अर्थाने मुंड शब्दाचा मुंडन असाही अर्थ आहे.
जो करणारा आहे तो मुंडक आहे असं म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीने उपनिषदांचा जो मूर्धन्य आहे, म्हणजे उपनिषदांमध्ये जो शिरोभाग आहे त्याचं नाव मुंडक उपनिषद आहे, असाही एक अर्थ इथे आहे. शिरोव्रत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्याला अग्नी डोक्यावर धारण करणं हाही एक शिरोव्रत, विधीपूर्वक जो शिरोव्रत असतो तो अग्नी धारण करण्याची पद्धत होती पहिले. म्हणजे राजा जेव्हा गुरूंचं स्वागत करायला द्वारापर्यंत जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर अग्निहोत्राचा अग्नी डोक्यावरती घेऊन गुरूंच्या पर्यंत जायचं. असा एक शिरोधार्य करणारा, अग्निशिरोधार्य करणारा हा संकेत असायचा की मी कठीणतम व्रत घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीने गुरूंना ते सांगायचं आहे. त्याचा हा संकेत, अशा अर्थाने अग्नी डोक्यावरती घेऊन त्यांचं स्वागत करायला जायचं. हा अग्निशिरोधार्य करणं म्हणजे आता मी मुंडका करता अधिकारी झालो, अशा पद्धतीने आपली तीव्रता दाखवणं हाही एक भाग त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता हा सगळा माहितीचा भाग आहे. अभ्यासाचा संबंध आपला असा आहे की फक्त एक महात्म्य आपल्याला अभ्यासाचं कळावं याच्याकरता हे सगळे प्रकार आपण पहावे. माहिती करता जर आपण हे सगळे प्रकार डोक्यात ठेवले तर ते निरुपयोगी आहे, एवढं एक लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर मुंडक हे अथर्ववेदाचे आहे, मंत्र भागातील आहे. ब्रह्मविद्या ही निर्लेप मनाची साधना असते असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मुंडक उपनिषदातील मंत्र जे आहे ते छंदोबद्ध आहे, वृत्तबद्ध आहे आणि याचं स्वरूप गुरु शिष्य संवाद रूप आहे. अंगिरा शौनक हे यांचे संवाद आहे. आणि उपनिषदामध्ये आरंभी एक प्रश्न विचारला गेला आहे, तो कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती असा प्रश्न आहे. काय जाणलं असता सर्व काही जाणलं असं होतं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि या एकाच प्रश्नाचं उत्तर संपूर्ण मुंडक उपनिषदात देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आहे. आणि या उपनिषदाचा अभ्यास साधकाने स्थित प्रज्ञ वृत्तीने जीवन कसं जगता येईल त्याच्याकरता करण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यात त्याचं मार्गदर्शन मिळू शकतं असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने या मुंडकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मुंडक उपनिषदामध्ये अध्यायांचे नावं असे मुंडक म्हणून दिलेले आहे. असे 3 मुंडक, प्रथम मुंडक, द्वितीय मुंडक, तृतीय मुंडक असे दिलेले आहे. प्रत्येकामध्ये 2-2 खंड आहे, असे 6 खंड आहे. आणि आपण असा प्रयत्न करणार आहोत की 6 आपल्या सत्रांमध्ये 6 खंड अशा पद्धतीने होणार आहे. असा हा 6 ह्याच्यामध्ये पूर्ण मुंडक उपनिषद चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आपण करू. शांतिपाठ, उपनिषदाला शांतिपाठ असतो. अथर्ववेदाचं जे शांतिपाठ आहे इथे ते भद्रम कर्णेवी शृणुयाम देवा हे संस्कृत आहे. काकांनी संस्कृतचं मराठी अनुवाद काव्यरूप जे आहे फार सुंदर सरस असं करून ठेवलेलं आहे. म्हणून असं वाटतं की आपण त्याचंच पठन करावं. म्हणून आपण सगळेजण असेल जर समोर तर करू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मा समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अतिज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा.
उपनिषदामध्ये प्रारंभात जेव्हा आपण शांतीपाठ म्हणतो तेव्हा तो प्रार्थना रूप असतो. शेवटी जेव्हा म्हणतो तेव्हा तो कृतज्ञता प्रदर्शक असा असतो. आणि कृतज्ञता आपण तेव्हाच व्यक्त करू शकतो जेव्हा त्या उपनिषदातून आपण काहीतरी घेतलं असेल तेव्हाच ते शांतीपाठ कृतज्ञतेचं होईल. नाही तर ते सुद्धा पुढच्या अभ्यासाच्या प्रार्थनेकरताच आहे असं समजू आपण. याचा अर्थ सांगितलाय काकांनी. हे देवांनो, आमचे कान कल्याणकारक वचन ऐकोत. आता कल्याणकारक वचन ऐकोत म्हणजे अकल्याणकारक वचन ऐकू नये. आता इथे डूज अँड डोंट्स दोन्ही सांगितलेलं आहे. असं समजून आपण बघावं की आपल्याकरता ह्याच्यामध्ये हे आहे की आपले कान बहुतेक काय काय ऐकतात. आता आज तर आणखीन मीडियामुळे अनेक गोष्टी आहे ज्या व्यर्थ आहे, निरर्थक आहे, साधनेशी आमचा त्याचा काही संबंध नसून तरी ते सगळे आम्हाला श्रवणीय झालेले आहे. तेव्हा ही आज्ञा आम्हाला कशा पद्धतीने पाळता येईल याचा प्रत्येकाने आपापल्या परीने विचार करता येतो असा संकेत इथे आहे. यज्ञ कर्म सामर्थ्य मिळून डोळे शुभ पाहोत. आपले जे कर्म आहे, यज्ञ म्हणजे कर्म, कर्माचं सामर्थ्य. आता कर्मामध्ये पुन्हा तेच आहे, उगीचच माझे कर्तव्य नसलेले कर्म ओढून घेणे म्हणजे न ओढून घेणे, हे सगळं त्याच्यामध्ये आलं आहे. आता जास्त विस्तार आपण इथे नाही करू शकत, पण या गोष्टींचा विचार शांतीपाठाच्या वेळेलाच आपल्या मनामध्ये आतमध्ये तो रुजला पाहिजे. नंतर डोळे शुभ पाहोत म्हणजे अशुभ पाहू नये. आता अशुभ पाहू नये, जास्त आपल्याला काहीतरी असं वाटतंय की आजच्या वेळेमध्ये न करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचाच जास्त विचार करण्याची गरज आहे. जे जे करायचं आहे ते थोडंच असतं, पण ते खूप जास्त होऊन जातं जेव्हा आम्ही न करण्याच्या गोष्टी जास्त करतो. कारण वेळ नाही आहे ही सबब जी असते ती का असते? कारण जास्त वेळ निरर्थक गोष्टींमध्ये जात असतो. म्हणून अजूनही वेळ गेलेला नाही असं प्रत्येक क्षणाला विचार करावा. आणि हे शरीर जाण्याच्या आधी, आता ठेवण्याच्या आधी नाही म्हणू शकत, आता जाण्याच्या आधी आपल्याला ते साधायचं आहे. असं जर आपण एक संकल्पपूर्वक अभ्यास केला तर निश्चित आपल्याला त्याचं स्मरण राहील आणि आपण तशा प्रकारचं जीवन जगू शकतोय. मग म्हणतात सर्वेंद्रिये स्थिर करून स्तुती करणाऱ्या आम्हाला देवतांसाठी हितकर आयुष्य लाभो. आता ऑनेस्टली सर्वेंद्रियांचा मी विनियोग इकडे करणार आहे असं त्याच्यामध्ये कमिटमेंट आपणच करतोय. दिसायला प्रार्थना आहे, मागणी आहे, पण मागणी असेल तिथे कमिटमेंट आहे म्हणूनच मागणी आहे असा एक अर्थ त्याचा असतोच. म्हणून मग त्रिविध तापांची शांती हो. महान कीर्तिमान इंद्र, परम ज्ञानवान सूर्य, संकटाचा नाश करणारा गरुड आणि बृहस्पती आमचे कल्याण करो, अशी ही सगळी मागणी आपण या सगळ्यांना केलेली आहे. आणि आपण ही सगळी मागणी जी आहे गुरूंच्या चरणी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे आपण कमिटही करतो आहे गुरूंच्या चरणी असं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. शांतीपाठाचा अर्थ अशा प्रकारे घेऊ आपण. संबंध भाष्य, उपनिषदाचा जो संबंध भाष्य आहे तर तेच आहे की उपक्रम जो आहे याचा तो अथर्ववेदातून हे उपनिषद आलेलं आहे. आणि श्रुती याच्यामध्ये स्तुती करण्याकरता सर्वात आधी विद्या संप्रदायाच्या कर्त्यांची परंपरागत जी भूमिका आहे ती सांगत आहे. परंपरा सांगितलेली आहे इथे, म्हणून इथे म्हटलेलं आहे. मग म्हणतात की महापुरुषांनी ही विद्या मोक्षाच्या साधन रूपाने अत्यंत परिश्रम घेऊन प्राप्त केली होती आणि आमच्यासाठी त्यात रुची निर्माण व्हावी असं त्या महात्म्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून विद्येविषयीचं जे आदर आम्हाला व्हावं
आणि प्रवृत्ती व्हावी त्याच्याकरता हे आहे. संबंध भाष्यामध्ये आचार्यांनी असं म्हटलेलं आहे. आता भिद्यते हृदयग्रंथी, हृदयग्रंथीचा भेदन व्हावं असं इथे म्हटलेलं आहे संबंध प्रयोजनाने. म्हणजे संबंध भाष्यामध्ये जे काही उद्दिष्ट ठेवून हे उपनिषद आहे त्याचं वर्णन इथे आहे. म्हणून असे भिद्यते हृदयग्रंथीसारखे जे मंत्र आहे या उपनिषदामध्ये ते सांगणारे आहे की या उपनिषदाचं प्रयोजन फलरूप काय आहे इथे. त्याच्यानंतर याचबरोबर अपराविद्यारूप जे वेदांश आहे, वेदाचा जो अंश अपराविद्या सांगतो आहे तो संसाराला कारणीभूत अज्ञान आदी दोषांची निवृत्ती त्याच्याने होणार नाही याच्याकरता सांगितलेलं आहे. अपराविद्या जी सांगितलेली आहे ती कशाकरता सांगितली? तरुण जाण्याकरता नाही आहे, तर फक्त अविद्येच्या नाशासाठीच सांगितलेली आहे. त्याचा तेवढाच उपयोग आहे, त्याची मर्यादाही सांगतात ते, त्याचं मूल्यसुद्धा सांगतात ते. काकांचे हे 2 शब्द मूल्य आणि मर्यादा नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीचं साधनाचं एक मूल्य असतं ठराविक, त्याच्यापेक्षा ते जास्त काही देऊ शकत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की त्या पायरीवर जन्मभर उभे नाही राहू, वरची पायरी गाठलीच पाहिजे, ती पायरी सोडलीच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग म्हणतात की ब्रह्मविद ब्रह्मेव भवती अशा प्रकारचं एक प्रयोजन या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. संन्यास निष्ठा ह्याच्यामध्ये प्रगट होते. मुंडन नाव मुंडक जे आहे, तर ज्ञानामध्ये सर्व आश्रमींचा अधिकार निश्चितच आहे, पण जो ब्रह्मविद्येला संन्यस्त होऊन करतो तो कर्मा वेगळा होतो आणि कर्मा वेगळे होऊन मोक्षाचं साधन करावं अशा पद्धतीने संन्यस्त राहून करावं अशी ही या उपनिषदाची मांडणी आहे. पुन्हा ज्ञान कर्म विरोध निरूपण जे आहे, प्रत्येक उपनिषदाच्या संबंध भाष्यामध्ये ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की कर्माने ज्ञान होत नाही. कर्म आणि ज्ञान या बाबतीत त्यांचा, ज्ञानाच्या बाबतीत त्यांचा विरोध आहे, पण कर्म टाकाऊ नाही आहे. म्हणूनच तर अपराविद्या सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये, वेदामध्ये. अपराविद्येचं कर्म करणं आणि करून मोकळे होणं आणि करून सोडून देणं हा सगळा जो भाग आहे तो सांगितलेला आहे. तर विद्या आणि कर्म यांचे विरोध आहे. ब्रह्मात्म ऐक्य दर्शनासाठी कर्माचे संपादन स्वप्नातही शक्य नाही, कारण विद्या संपादन करावयास कालविशेष निमित्तादी नाही त्यांच्याशी जोडून त्याला बघणे योग्य नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून कर्माने ज्ञान होणार नाही हे अगदी आतमध्ये गाठ बांधून ठेवायची आणि जे करायचं आहे ते केल्याशिवाय राहायचंही नाही आहे. पण ते चित्तशुद्धीचं साधन आहे म्हणूनच करायचं आहे. पण आणखीन त्याचा एक जो पैलू आहे जो ह्याच्यात लिहिलेला नाही आहे पण विचारणीय आहे की कर्माने चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धी होते हे सांगून सांगून आता त्याच्यापेक्षा नामाने चित्तशुद्धी का न करावी? कर्माने चित्तशुद्धी, नामाने पण चित्तशुद्धी होणारच आहे. नाम एकमेव असं साधन आहे की जे अगदी चित्तशुद्धीपासून तर मोक्षापर्यंतचं सगळं काम करून देणार आहे. म्हणून नामाचा आश्रय. आता जे लोक निवृत्त झाले आहे, आता निवृत्ती म्हणजे कर्मापासूनच निवृत्त झालेले आहे आणि तरीही कर्मामध्ये प्रवृत्त आहे, मग त्यांनी काय करायचं? तर त्यांनी नामानेच आपली जी निवृत्ती आहे ती साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्याने चित्तशुद्धी होते. अशा पद्धतीने कर्माची आसक्ती जी आहे ती सुद्धा नामाने जाईल. म्हणून नाम हे आमच्याकरता श्रेष्ठ साधन आहे. मग अशा रीतीने संबंध आणि प्रयोजन या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. श्रद्धा भक्तिपूर्वक आत्मभावाने या ब्रह्मविद्येचा आत्मसात केला पाहिजे. म्हणजे मग गर्भ, जन्मजरा रोग हे सगळे जे आहे हे नेहमी करता अनर्थ समूह जो आहे
त्याचा छेदन होऊन जाईल. अशा पद्धतीने परब्रह्म प्राप्ती करण्याकरता हे अविद्येचा अत्यंतिक विनाश करणारी विद्या अशी ही विद्या उपनिषद म्हणवली जाते, असा हा संबंध भाष्य इथे सांगितलेला आहे. आता आपल्याला पहिला खंड जो आहे जिथून सुरू होतो त्याच्यामध्ये 9 मंत्र आलेले आहे, ते आपण बघायचे आहे. पहिला जो मंत्र आहे, आता सगळं संस्कृतचं वाचन करणं जर टाळलं तरी चालेल, मला असं वाटतं. एखादी श्लोक मध्ये जो मंत्र आहे तो आपण वाचू, पण बहुतेक जे मंत्र आहे, आता पहिलं वाचून घेतो. ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गुप्ता स ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठाम अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह, असा मंत्र आहे. आणि ओम हे जे आहे याच्याने सुरू केलेलं आहे. ओम हे मंगलाचरण आहे, ईश्वराचं नाम आहे, वैदिक नाम आहे. आणि अपवित्राला पवित्र करणारा आहे, अशुद्धाला शुद्ध करणारा आहे. या एकाक्षरामध्ये संपूर्ण वेद भरलेला आहे. अशा पद्धतीचं ओम याचं महत्व आहे. मग परब्रह्म परमात्म्यापासून ब्रह्मदेव ब्रह्मा हा विश्वाचा उत्पादक, जगताचा पालन करता, हिरण्यगर्भ अशा रूपाने सगुण परमेश्वर असा तो सर्व देवांच्या आधी प्रगट झाला आणि त्याने सर्व विद्यांचे आश्रयस्थान अशी ब्रह्मविद्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला अथर्वाला सांगितली, असं पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. मग म्हणतात की त्या हिरण्यगर्भाने पहिले अथर्वणाला ही सांगितली, तीच त्याने पूर्वी अंगिराला सांगितली. त्याने ती भरद्वाज कुलोत्पन्न सत्यवाहाला सांगितली आणि भरद्वाजाने ती परंपरागत ब्रह्मविद्या अंगिरसाला सांगितली. वरून खाली, ज्ञानाकडून अज्ञानाकडे अशी जी परंपरा आहे ते पुढे जाण्याकरता असा परंपरेचं वर्णन या मंत्रांमध्ये आलेलं आहे. आता इथे जेव्हा म्हणतात की पूर्वी त्यांनी ही अंगिराला सांगितली, पूर्वी त्यांनी अथर्वाला सांगितली, असं जे वर्णन येतं, ज्येष्ठ पुत्र अथर्वा, तर थर्वा म्हणजे विचलित होणारा, अथर्वा म्हणजे दृढ निश्चयी, असा त्या अथर्व शब्दाचा शब्दकोशातला अर्थ असतो. तर दृढ निश्चयाने ही विद्या प्राप्त होईल अशा अर्थाने दृढ निश्चय अथर्वाचा अर्थ असा आहे. आणि त्यांनी भरद्वाज कुलोत्पन्न सत्यवाहाला सांगितली. आता सत्याचं वाहन करणारं जे असतं ती वाणी असते, म्हणून वाणीला सांगितली. आणि वाणीनी ती जीवानी ती मनुष्य, पूर्ण मनुष्य जातीला सांगितली, असा एक वेगळ्या पद्धतीने अर्थ करून इथे सांगू शकतो. तर याचा अर्थ दोन्ही आहे. एक कुल परंपरा, गुरु परंपरा या अर्थाने पण त्याचा अर्थ आहे, आणि दुसरा असा की जीवावरती जे उपकार वाणीचे आहे त्या वाणीचा आपण उल्लेख इथे, वाणीनेच मनुष्य जातीला धन्य केलेला आहे, असा त्याचा एक अर्थ आहे परंपरेचा. मग परावराम म्हणजे परपासून अवरपर्यंत, म्हणजे ज्ञानाने अज्ञानाला सांगणं, असा त्या परावरामचा अर्थ आहे. आता मग म्हणतात की शौनक हे महाशाल जे आहे, प्रसिद्ध सज्जन, मोठी व्यक्ती, महाशाल अशा अर्थाने आहे. आणि यज्ञशाळेचे अध्यक्ष, अधिष्ठाता अशी त्यांची ख्याती आहे. कोणाची? शौनकांची. म्हणून त्यांना महाशाल असं म्हटलेलं आहे. शाळा चालवणारे, शाळेचे अध्यक्ष असं. त्यांच्याकडे या यज्ञशाळेमध्ये 88,000 ऋषी होते जे यज्ञ करायचे, आणि त्यांच्या सगळ्याची जबाबदारी या शौनक महाशालांनी घेतलेली होती, आणि म्हणून ह्यांना महाशाल असं
इथे म्हटलेलं आहे. आणि अशा महाशालांनी शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञानुसार विधीपूर्वक शिष्यभावाने शरण जाऊन अंगिरसाला प्रश्न केलेला आहे की भगवान काय जाणले असता हे सर्व म्हणजे दृश्य ज्ञेय जे जे काही आहे ते जाणले जाते. काय जाणले असता हे सर्व जाणले जाते असा प्रश्न आहे. आणि काय जाणले जाते असं म्हटल्यानंतर काय, एक असतं माहिती, एक असतं ज्ञान. त्याच्यामध्ये माहितीमध्ये बहुतेक लोकांना फार इंटरेस्ट असतो. माहिती जे आहे ती आपल्याला किती उपयोगी आहे याचा विचार नसतो, पण माहिती येऊ दे. आणि जो वक्ता माहिती सांगत असतो त्याच्यामध्ये वक्त्यालाही काही घेणं देणं नसतं, म्हणजे करायचं काहीच नसतं, ऐकायचं असतं, सांगायचं असतं. दोघं एकमेकांची वाहवा करतात. म्हणून माहिती ही जी आहे, व्यवहारात जेवढी माहिती संबंधित असते तेवढी गोळा करणं कर्तव्य आहे. त्याच्या अधिक माहिती गोळा करणं मूर्खता आहे. मूर्खता शब्द व्यासपीठावरून बोलू नाही, ठीक आहे, पण जे आहे ते सांगायचं. आणि स्वतः करताही हाच नियम आहे की आपण ती मूर्खता करू नये. जास्तीची माहिती जी आहे, आपल्याहून असंबद्ध ज्या गोष्टी आहे त्यांची माहिती कशाला हवी आपल्याला? कशाने काय होतं, कोणी चर्चा केली, आपल्याला उगीच जिज्ञासा उत्पन्न होऊन जाते. म्हणजे त्याचा अर्थ जे ऐकू नाही ते ऐकतोय आपण, है ना. तर आत्मचर्चा असेल लक्ष देऊन ऐकावी, अन्य चर्चा असेल मुद्दाम टाळावी. काकांनी संगती सांगितली की नाही, कुसंगतीचा त्याग करावा. आता कुसंगती म्हणजे काय, दारुड्याचा संग सोडावा असं थोडी म्हटलेलं आहे. कुसंगती हीच आहे इथे. आपल्यासाठी कुसंगती सुद्धा व्यवहारातल्या कुसंगतीपेक्षा अत्यंत वेगळी आहे. याचा विचार आपण केलाच पाहिजे. काकांचे सगळे वाक्य सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे, सांगतो सुद्धा आपण एकमेकांना, पण वागताना मात्र लगेच ढिले पडतो. लगेच म्हणजे स्थल सोडायची सुद्धा गरज नसते. स्थल त्याग होता सवेची जाते, हे तर समर्थांनी सांगितलेलं आहे, पण स्थलावरती सुद्धा ते चालू असतं. तर अशा पद्धतीने काही गोष्टी अशा आहे मुद्दाम सांगण्याची एकमेकांना आपल्याला गरज आहे की आपण सावध व्हावं. आणि इतके वर्ष झाले आपण हे सगळं ह्याच्यात करतोय, पण अजूनही जर आपण तेच करत असू तर मात्र आपल्यासारखे आपणच आहोत. ह्याच्याकरता पुन्हा पुन्हा या गोष्टीचा एकदा आपण एकमेकांवरती मारा केला पाहिजे, असा या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की शरणागत होणं. तर बहुतेक लोक माहिती गोळा करण्याकरता जेव्हा जातात तेव्हा ज्ञानाच्या ते उंबरठ्यापर्यंत सुद्धा पोचत नाही. हा त्याचा अर्थ आहे की ज्ञानाच्या उंबरठ्यावरती पोचण्याकरता सुद्धा अत्यंत शुद्ध होऊन माहिती रहित होऊन जावं लागतं, है ना. तर इथे म्हटलंय त्यांनी की एकच जाणले असता सर्व जाणणे विषयी जर उपनिषद सांगत आहे, आणि मला तर सर्व काही जाणायचं असतं. एक जाणलं की सर्व जाणलं जातं, आणि मी एक जाणण्यापेक्षा सर्व जाणण्यात इंटरेस्टेड असतो. हा जो भाग आहे इथे माझी फसगत आहे. बस एवढासाच बदल करायचा आहे की सर्व काही जाणण्याची इच्छा माझी आत्ता लगेच इथेच त्यागून द्यावी आणि फक्त एक जाणण्याचा प्रयत्नच मी करावा. अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. मग म्हणतात, अंगिरा शौनकाला म्हणाले की ब्रह्मवेत्यांचे असे सांगणे आहे, मी सांगतो असं म्हटलेलं नाही. म्हणतात, काय म्हणतात, द्वे विद्या वेदितव्य. दोन विद्या आहे, जाणल्या पाहिजे, परा आणि अपरा. अशा दोन विद्या जाणण्यासारख्या आहेत. आणि परमात्म ज्ञानासाठी पराविद्या आणि अविद्या स्वरूप ज्ञान जे आहे ती अपरा, असं म्हटलंय. संसार हे अविद्येचे परिणाम आहे, अनित्य आहे, विनाशी आहे.
आणि त्याच्याविषयी पुष्कळ जाणून सुद्धा विनाशी फलाचीच प्राप्ती होणार आहे. म्हणून फक्त जाणत्यांचा जो निर्णय आहे की संसाराशी आपले संबंध जितके असतात, आता काका म्हणतात आपल्याला की वास्तविक जे जग आहे आपलं व्यक्तिगत जग जे आहे ते फार छोटंसं आहे, पण आपण ते खूप मोठं समजतो आणि करत जातो. एवढंसं जग आहे माझं, काही ठराविक नातेवाईक, काही ठराविक परिचित वगैरे, पण सारं जग मी कर लो दुनिया मुठ्ठी में, तसं सगळा कचरा माझ्या अंतःकरणात येऊ द्या, अशा पद्धतीने जगभराशी संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक मला अंतःकरणातून सगळं संबंध काढून टाकायचे आहे. त्याला शुद्ध करण्याकरता काय, संबंध विरहित करावं लागेल. त्याला का करावं लागेल की तिथे फक्त एकच जागा आहे परमात्म्याची, आणि तो परमात्मा जर सर्व गोष्टींनी झाकून गेला, आता तो असणार तर आहे तिथे, तो आहेच, पूर्वीपासून आहे, पण आम्ही त्याला माहितींनी, संबंधांनी, या सगळ्यांनी इतकं झाकून ठेवलेलं आहे की त्याचे दर्शन होईपर्यंत आमची जी अंतर्मुख जरी झालो तरी आमचा कचराच पहिले दिसेल आम्हाला. त्याच्या आवरणामध्ये जो आहे तो दिसणार नाही. म्हणून आतमध्ये पाहायचं असेल, त्याला पाहायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला हे सगळं विरहित व्हावं लागेल. त्याच्याकरता हे म्हटलेलं आहे की जेवढे तेवढे संबंध जगाशी आपले जे असतात, आपल्या कर्तव्यापुरते तेवढे ठेवावे आणि त्याच्याहून जास्त ठेवू नये. म्हणून एकांत वास करावा, लोकांमध्ये जास्त राहू नये, जगाशी संपर्क कमीत कमी ठेवावा. आपला संपर्क कमीच असतो, पण माध्यम आहे आपल्याजवळ संपर्क वाढवण्याचे, है ना. किती आउटगोईंग कॉल असतात, किती इनकमिंग कॉल असतात, किती शेअर असतात, किती फॉरवर्ड असतात. याचा जर विचार केला तर हे सगळं काय आहे, जगाचा संपर्क वाढवण्याचा आहे की. या गोष्टी जर टाळल्या तर थोडासा मी पूर्वपदावरती येईन. म्हणजे हे जेव्हा नव्हते तेव्हा मी काय करायचो, हे सगळं नव्हतो करत. कमीत कमी त्या लेवलला मी पोचू शकतो जर हे टाळलं तर, आणि मग त्या लेवल पासून मग शुद्धतेच्या लेवलला जायचं आहे मला. म्हणजे असं आमची अशुद्धता जी आहे ती महागाईसारखी वाढते. अशा पद्धतीने ती वाढू नये ह्याचा विचार जो आहे तो बेसिक इंडेक्सवरती राहावी, अशा पद्धतीचा विचार एक साधकांकरता आपण एकमेकांना सांगू. मग म्हणतात की आता परा आणि अपराबद्दल सांगितलं, आता त्याचा खुलासा करतात ते. पहिले अपराचा, तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेद, मग अथर्ववेद, 4 वेद सांगितले. मग म्हणतात शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, हे 6 अंग, 4 आणि 6 10 असे सांगितले. म्हणतात अथ परा यया तद अक्षरम अधिगम्यते. पहिले अपरा सांगितली, अपरामध्ये वेद सांगितले, वेदाचे 6 अंग सांगितले. म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की वेदांग हे अपरा विद्या सांगितलेली आहे इथे. आणि मग परा म्हणतात तद अक्षरम अधिगम्यते. अक्षरचं जे ज्ञान होतं, अक्षराचं ज्ञान, अविनाशी तत्वाचं जे ज्ञान आहे, तो पराविद्येचा विषय आहे. बाकी सगळं, आता वेद म्हटलं तर त्याच्यामध्ये तर दोन्ही आहे, पराई आहे आणि अपराई आहे. मग इथे वेदाला इथे अपरेमध्ये ठेवलं आहे. याचा अर्थ असा आहे की अपराविद्या जी आहे ती सगळी ऐहिकाशी संबंधित आहे, आणि परमार्थाशी, अलौकिकाशी जो संबंध ठेवणारी विद्या आहे, फक्त तेवढीच त्याच्यातला भाग पराविद्येचा आहे. आणि पराविद्येकडे इशारा करणारी, घेऊन जाणारी ही अपराविद्याच आहे. म्हणून वेदामध्ये कर्म, उपासना, ज्ञान सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये सुद्धा उपासना सांगितलेल्या आहे, शुद्ध ज्ञान सांगितलेलं आहे.
तर या पद्धतीने आपण पराचा आणि अपराचा फार व्यवस्थित विचार करण्याची गरज आहे. तर अपराविद्या सुद्धा सोडण्याकरता सांगितलेली आहे असं इथे म्हटलेलं आहे की अपराविद्या सुद्धा काही हे नाही. आता 4 वेदांचं आपण पाहिलंच की 4 वेद आहे आणि हे 4 वेद जिकडे बोट दाखवतात ती पराविद्या आहे आणि ती ब्रह्मज्ञान करून देणारी आहे, ती अज्ञानाचा नाश करणारी आहे आणि संसार फसण्याची जागा आहे, तशीच ती त्याच्यातून निघण्याची पण जागा आहे. आता मानवी जन्म घेऊन संसारात येणं फसून निघण्याची जागा आहे. अन्य प्राणीरूप जन्म घेऊन तीच फसण्याची जागा आहे. असा जर विचार केला तर माया मारी पण आणि तारी पण असा जो विचार आहे तो विचार इथे आहे. आता वेद ही शब्दराशी आहे आणि सांसारिक विद्या म्हणजे अविद्या पण वेदामध्येच आहे. त्यातीलच पराविद्या रूप उपनिषद हे अविद्येचा नाश करणारी सुद्धा त्याच्यातच सांगितलेली आहे. तर 4 वेद जे आहे त्याच्यात अनेक संहिता आहे. सामवेदाच्या तर अनेक हजार शाखा आहे. हे सगळं अपराविद्या आहे, वेदांचा विचार जो आहे तो. मग म्हणतात शिक्षा. आता शिक्षा शब्दाचा अर्थ इथे असा आहे की प्रत्येक शाखेची शिक्षा ही वेगळी आहे. वेदांच्या शब्दांचं उच्चारण कसं करायचं तो शिक्षा विभागात सांगितलेलं आहे. वेदांचं उच्चारण करणं शिकवणारी हे शिक्षा आहे. मग कल्प जे आहे ते मंत्रांचा प्रयोग विधी काय आहे हे सूत्र रूपाने सांगितलं जिथे आहे ते कल्पसूत्र त्याला म्हणतात. मग व्याकरण जे आहे ते वैदिक शब्दांची निष्पत्ती कशी करता येईल, वैदिक शब्दांना कसं व्याकरण, त्याचा व्याकरणाशी संबंध कसा आहे. मग ह्याच्यामध्ये पाणिनी व्याकरण असं म्हटलेलं जे प्रचलित आहे ते पाणिनी व्याकरण आहे. मग निरुक्त म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती सांगणारं जे शास्त्र आहे ते निरुक्त आहे. निर्वचन करण्याचं शास्त्र म्हणजे निरुक्त. आणि एका प्रकारे शब्दकोश, अमरकोश वगैरे जे काही आहे ते सगळे निरुक्त अशा प्रकारचं आहे. व्युत्पत्ती, धातू, त्याची दिशा, त्याचा प्रत्यय हे सगळं सांगणार. मग छंद जे आहे ते छंद गायत्री, अनुष्टुप आणि जगती अशा रूपाने छंद हे छंदाचं शास्त्र आहे. आणि छंदांचा निर्णय करण्याकरता छंदामध्ये कोणत्या छंदामध्ये किती व्याकरणाच्या दृष्टीने मात्रा आदी असतात त्याच्यावरनं तो छंद म्हणजे गायत्री छंद आणि अनुष्टुप छंद एकमेकांपासून कसे वेगळे होतील असा वर्णन त्या छंदशास्त्रामध्ये आहे. मग ज्योतिष जो आहे कोणत्या ऋतूत काय करणं चांगलं अशा पद्धतीने सांगणारं जे काल निर्णय करणारं आहे ते ज्योतिष विभाग आहे. असे हे 6 वेदांचे अंग आहे. मात्र जी पराविद्या आहे ह्याच्यानेच परमात्म्याची सिद्धी होते, बाकी सगळ्यांनी होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा की यांच्या भानगडीत जास्त पडू नये. कामाचं जेवढं असेल तेवढंच त्यांच्याशी संबंध ठेवावा, त्याच्यावरती अवलंबून राहू नये. पराविद्या जी आहे ही सगळी विद्या करण्याची आहे, म्हणजे प्रयत्नपूर्वक जाणून घेणं जिथे आहे ती पराविद्या आहे. आणि त्याच्याने आता अहमरूप जीवाला मरण यावं, अहमरूप जीवाला मरण यावं आणि जो अमर आहे, अमृत रूप आहे तोच राहावा, बस एवढं म्हणणं पराविद्येचं आहे. प्रभु तुम जियो मैं मर जाऊं, तुम जियो मैं मर जाऊं. आता तुम जियो शब्दाचा अर्थ तुम्ही तर आहातच, मात्र मी मरावं म्हणजे माझा मी जो आहे तो मेला तर मी आणखीन कोण होणार आहे, तूच होऊन जाणार आहे. आणि तू शब्द जो आहे तो सुद्धा राहणार नाही. मी तूपणाची झाली बोळवण है ना. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू आहे. आता मीच जर राहिलो नाही तर तू सुद्धा राहणार नाही, पण तू तर राहणारच आहे. असा जो राहणारा आहे ते रूप होणं, तद्रूप होणं हे पराविद्येचं काम आहे. अशा प्रकारे ही आहे.
पण या पराविद्येचं एक खास आहे की ही पराविद्या स्वतः काहीही करून देऊ शकत नाही. गुरुजवळ बसून जोपर्यंत ही विद्या अवगत करत नाही तोपर्यंत ही पराविद्या स्वतःहून काहीही करून देऊ शकत नाही. म्हणून गुरुजवळ बसावं, नंतर वैराग्य संपन्न होऊन बसावं. आणि म्हणूनच शब्दराशी याच्यापासून ब्रह्मविद्या ला वेगळं करण्यासाठीच अपरोक्ष अनुभूती, अपरोक्ष ज्ञान असं जे सांगितलेलं आहे त्याच्याच करता सांगितले आहे की ब्रह्मविद्या वेगळी आणि अपरोक्ष ज्ञान वेगळं. म्हणजे पराविद्या सुद्धा एका हद्दीपर्यंत, जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत विद्या आहे. नंतर काय झालं, एक गेला की दुसराही जाणार आहे. जाणार आहे म्हणजे घालवायचाच आहे, तोही ठेवायचा नाहीये. तेव्हाच ती सहज अवस्था जी गुरूंना अपेक्षित आहे ती येईल. नाही तर विद्या जी आहे ती एकदा सवार झाली आणि तिला जर सवारी करू दिली तर मात्र गती जी आहे ती निश्चित आहे ब्रह्मराक्षसाची. रामकृष्ण हरी. पुढे म्हणतात की ही जी पराविद्या आहे, ज्या ब्रह्मचं ती वर्णन करते, ते कसं आहे? अदृश्यम, अगोत्रम, अग्राह्यम, अवर्णम, अचक्षु, अश्रोत्रम अशा पद्धतीची, अपादपाणी, नित्य, विभू, सर्वगत, सुसूक्ष्म, अव्यय अशा प्रकारचं. आणि असं त्याला जो बघतो बुद्धिमान, असं ह्याच्यामध्ये वर्णन आहे की अशा पद्धतीने त्या ब्रह्मला जाणावं. कसं जाणावं त्याचं वर्णन आहे, ते थोडक्यात पाहू आपण. जे इंद्रिय गोचर होत नाही, स्वसंवेद्य आहे, या अर्थाने ते अदृश्यम आहे. अदृश्य, अदृश्य अशा अर्थाने अदृश्य इथे असा शब्द आलेला आहे. जाणण्यात न येणारा म्हणजे अज्ञेय, म्हणजे जो ज्ञेयरूप होऊ शकत नाही, साध्यरूप होऊ शकत नाही असा. अग्राह्यम, पकडीत न सापडणारा असा तो आहे. म्हणजे कशानेही त्याला तुम्ही ग्राह्य करू शकत नाही, धरू शकत नाही. अगोत्रम, अगोत्र आहे. अगोत्र म्हणजे काय? आता ज्याला माता पिता नाही असा जो आहे त्याला गोत्राचा विचार कुठून येणार आहे? म्हणजे त्याला कोणतीही कुळ परंपरा, कुळपुरुष हे सगळं नाही. का नाही? स्वयंभू आहे, स्वतःच आहे. त्याला कोणी कारणरूप कोणीही नाही, कारण तोच सगळ्यांचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. त्याला कारण कोण असणार आहे असा जो आहे. म्हणून तो असा हा विभूम सर्वव्यापक आहे. सर्वगतम, जड चेतन सगळ्यामध्ये व्याप्ती त्याची आहे, त्याची कुठेही तो नाही असं नाही, असा तो सर्वगत, सगळ्यांमध्ये अनुस्यूत, जड चेतनामध्ये असा आहे आणि सर्व व्याप्त आहे. अव्यय आहे, न झिजणारा आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे. त्याच्यामुळे आता धीर जे असतील म्हणजे बुद्धिमान तोच आहे जो अशा पद्धतीने त्याला पाहतो, जाणतो. निरवयव, निराकार, निर्गुण अशा याने. आणि मग असा तो सर्वभूत योनी असा जो आहे, म्हणजे अभिन्न निमित्तोपादान कारण रूपाने त्याला जो जाणतो तो धीर बुद्धिमान असा आहे. आणि असे संपूर्ण जगत त्यापासूनच निर्माण होते अशी जी जिज्ञासा आहे, त्याकरता मग आता पुढे 3 दृष्टांत दिलेले आहे. 1 तास झालेला आहे, थोडंसंच राहिलं, 5 मिनिटात पुढे करून घेऊ. त्याच्याकरता 3 दृष्टांत दिलेले आहे. एक दिलेलं आहे कोळीचं. त्याच्यामध्ये म्हणतात की कोळीचा जो हे आहे जाळ, तो जसा विणतो त्याच्यातूनच उत्पन्न होतो, काही काळ राहतो आणि पुन्हा तो त्याला स्वतःच गिळून टाकतो असा जो आहे. म्हणजे कोणतीही बाह्य सामग्री उपयोग न करता जसं तो करतो तसा एक उदाहरण. दुसरं,
पृथ्वीच्या पोटातून जसे वनस्पती जन्माला येतात म्हणजे बीजरूपाने तिथे असतात, अशा पद्धतीने तिथे असं म्हटलंय. म्हणजे अव्यक्तापासून पुन्हा सृष्टीची उत्पत्ती जशी होते तसं एक संकेत इथे आहे. तिसरं, जिवंत माणसाला जसे रोम केश हे निघतात तसं अशा पद्धतीने या सृष्टीच्या रचनेचं रहस्य या 3 दृष्टांतातून देतात आहे की या सगळ्या गोष्टी एक दृष्टांत एक देशी असतात, त्यामुळे त्यांच्यावरती फार विचार चांगल्या पद्धतीने करावा लागतो आणि नेमकेपणाने करावा लागतो, एवढा इथे सांगितलंय. पण असा जो आहे तो जड जीव आदी सगळे जे आहेत त्याच अक्षरापासून आणि त्या सारिखे पण विपरीत गुणांचे अशा पद्धतीने ते विनाशी आणि मर्त्य असा विश्व निर्माण होतो. तो अक्षर आहे, पण त्या अक्षरापासून निर्माण होणारं जे विश्व आहे ते मात्र मर्त्य आहे, विनाशी आहे. आणि हा असा मग उत्पत्तीचा क्रम पुढे सांगतात. तपसा चीयते ब्रह्म ततो, अशा पद्धतीचं चीयते म्हणजे वृद्धीला प्राप्त होतात, उपचय असं म्हटलं आहे. आणि इथे सत्य शब्दाचा अर्थ पंचमहाभूत जे सत्यतेने जाणवतात असा इथे अर्थ आहे. मग म्हणतात सृष्टी निर्मिती जी आहे त्याला एक निश्चित क्रम आहे. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ज्ञानरूप तप असं जे आहे म्हटलंय ना, ब्रह्मदेव जन्मतः ज्ञानी आहे असं म्हटलेलं आहे. भागवतामध्ये पहिले अज्ञानी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तप 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 असं ऐकल्याशिवाय, तर इथे तो जन्मतः ज्ञानी आहे असं म्हटलंय. दोघांचं म्हणणं एकच आहे, कोणत्याही पद्धतीने विचार केला तर संगती आपण लावून घ्यावी. तर सृष्टी निर्मितीचा जो क्रम आहे तो ब्रह्मदेवापासून आहे. आता हा जो ब्रह्मदेव आहे ह्याला संचित कर्म नाही आहे, ह्या कर्माने निर्माण झालेला नाही. जीव जो आहे हा कर्मफल भोगता असल्यामुळे त्या कर्माचं फळ भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला येतो. मात्र हा जो आहे ब्रह्मदेव, जरी हा जन्माला आला आहे म्हणजे सृष्टीचा निर्माता म्हणून तो आला, प्रगट झाला, पण त्याला पूर्वकर्म नाही, म्हणजे तो कर्मफल भोगा करता आलेला नाही, अशा पद्धतीचा आहे. आणि बीजाला अंकुर फुटल्याप्रमाणे जसं सूक्ष्मत्व जाऊन स्थूलत्व येतं, तशा प्रकारचं जे आहे ते हिरण्यगर्भापासून पुढे सृष्टी. आणि मग त्याच्याकरता अन्नाने प्राण, मन हे सगळे असे एक एक निर्माण झाले. आणि मग अविद्या काम कर्मरूप जी सृष्टी आहे, सृष्टीचं जे उपादान आहे ते काय आहे? अविद्या आहे, कर्म आहे आणि काम आहे, म्हणजे इच्छा जी आहे. ह्याच्याने उपादानाने ही सृष्टी निर्माण झाली. आणि त्या मनामध्ये संकल्प आणि संकल्पपूर्ती करता कशी होईल म्हणून पंचमहाभूत सत्यरूपाने असे प्रगट झाले. आणि मग त्यांचं फळ मिळण्याकरता लोकाची गरज आहे म्हणून सप्तलोक असे निर्माण झाले. लोकांतर देहांतर होण्याकरता सगळी व्यवस्था अशी झाली. आणि पृथ्वी आदी लोकांवरती कर्माने उत्पन्न अमृत असे फळ सुखदुःख रूप हे निर्माण झाले. याला इथे अमृत असं म्हटलेलं आहे. आता अमृत शब्द प्रयोग करताना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इथे कोणतं अमृत सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला एकच अमृत जे आहे ते नसतं, तेव्हा त्याचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. असं हे जगत निर्माण होऊन प्रवाह रूपाने हे नित्य आहे. असा मग पुन्हा परमात्म्याचा महिमा सांगून या भागाचा उपसंहार करतात. ते म्हणतात, यह सर्वज्ञ सर्वविद्यस्य ज्ञानमयम तपः तस्मात् एतद् ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते. सर्वज्ञ म्हणजे सामान्य रूपाने जाणणारा. आता इथे 2 शब्द आलेले आहे, सर्वज्ञ आणि सर्वविद असे 2 शब्द आहे. आता सर्वज्ञ म्हणजे सगळ्यांना जाणणारा पण सामान्य रूपाने जाणणारा. सर्वविद म्हटलं तर विशेषत्वाने जाणणारा.
असा इथे 2 शब्दांचा असा अर्थ केलेला आहे. अशा अक्षर ब्रह्मापासूनच या ज्ञानमय तपामुळे हे ब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ, नाम, रूप, अन्न अशी सगळी व्यक्त सृष्टी उत्पन्न होते. ते स्वतः निराकार असल्याने सामान्य रूपाने सर्वत्र भरून आहे, भरून उरलेले आहे. आणि आपणच नाना नाम रूपाने नटले म्हणजे विशेष रूपही तेच झालेले आहे. अशी ही सहज सर्वज्ञता, हेच त्याचे ज्ञानमय तप आहे. बिना कष्टाचे जगदोत्पत्ती असं त्याचं जे सामर्थ्य आहे, तीच त्याची सर्वज्ञता अशी आहे. मग ज्यामुळे नामरूप आणि अन्य असे हिरण्यगर्भरूप विश्व निर्माण झाले, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचंच आहे, काय की प्रश्न काय होता आणि उत्तर काय सुरू आहे. अशा पद्धतीने काय जाणले असता सर्व जाणलं जातं. त्या सर्वचं वर्णन आणि त्या एकाचं वर्णन असं एक एक खंड असं आपण जाणार आहोत. तर जे त्याज्य आहे म्हणजे आपल्याला सोडायचं आहे, पण सोडायचं आहे म्हणून जाणायचं नाहीये अशातला भाग इथे नाहीये. आपण म्हणतो ना की त्या रस्त्याची वाटच कशाला पुसायची म्हणजे जिथे जायचंच नाही. हा व्यावहारिक नियम इथे नाहीये. इथे असं आहे की हे सगळं सोडण्याकरता जाणायचं आहे. आणि सोडण्याकरता का जाणायचं आहे? कारण आमची सहज जी जिज्ञासा आतून असतं, चिद्रूपता जेव्हा भाती रूपाने आमच्यामध्ये असते, तर ती काही पण जाणायला लागते. आणि ती सगळी जाणण्याची जिज्ञासा जी आहे त्याच्याकरता अपराविद्या ही विषयरूप जाणण्याकरता विषय करावी, वेद रूपाने हे सगळे वेदांग रूपाने जाणावी. पण ही त्यागायची आहे म्हणून जाणायची आहे, तिला धरून बसायचं नाही. आणि पराविद्या सुद्धा जाणायची, त्याच्याने जे जाणायचं आहे अपरोक्ष ज्ञान, ते झाल्याबरोबर ही सुद्धा जाते आणि जायलाच पाहिजे, सोडायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर फक्त एकच उरतं, ते म्हणजे काय उरतं? नाम उरतं. कारण नामी उरतो आणि नामाचा नामीशी जर अभेद असेल तर उरेल काय? नाम रूपाने नामी उरेल. जय जय रघुवीर समर्थ.